आज ऑल ऑफ अ सडन क्रिकेट खेळायचा प्लॅन झाला होता. मग काय क्रिकेटला कधी बी चलो रेडी हम. मग पहिल्यांदा आधी थोडी फिल्डिंग केली. फिल्डिंग म्हटलं तर काय जोश तर कायम असायलाच हवा ना, हा तो जोश. आणि मग नंतरून महेशने बॅटिंग केली. महेश आज काय भयानक फॉर्म मध्ये होता. असा महेशचा फॉर्म मी अजून कधीच नव्हता बघितला. त्यानंतर हा स्टाईल म्हणजे विचारूच नका. 6 वर 6 आज भयंकर अशी 6ची खेळी टाळली. जवळपास इबीडी लिव्हरीलाच म्हणावं लागेल आपल्याला. मग काय एबी डिव्हिलियर्सने आपली आपली पारी खेळली, भयानक विषय केला होता. मग त्यानंतर म्हटलं किपरला, म्हटलं अरे थोडं तुझे ग्लोव्ज दे मला. मग किपरचे ग्लोव्ज घालून किपिंग ऍडजस्ट केली. म्हटलं आता काय किपिंग बोलली तो 1 नंबर करणं बनताय बॉस. आणि किपिंग हा आपला एकदम जीवाचा विषय आहे. त्यामुळे किपरकडून ग्लोव्ज घेतल्यानंतर फुल धुवाकार किपिंग चालू होती. मग त्यानंतर थोड्या वेळ मागून इकडून इनपुट दिले बॉलरला. बॉलर काय तयार होत नव्हता. मग पुन्हा एकदा थोडी स्टंपिंगची झलक दाखवली, पण तो परत बॅट्समन आतमध्ये आलेला होता. मग काय हळूहळू करता करता रोहितचा या बॉलवर कॅच, आणि हा नंतर आब्या आला होता. आब्या जवळपास 15 ते 20 वर्षांचा क्रिकेट खेळणार होता. रोहितच्या बॉलला कट लागला आणि उत्तुंग असा झेल घेतला. पण काय करा, रोहित आपल्या टीम मध्ये होता. त्याला सांगितलं अरे आपण एकाच टीमचे की आहोत. मग काय रोहितने पुन्हा बारी कंटिन्यू केली. त्यानंतर आपली बॅटिंग आली आणि आपला टच हा चांगला दिसत होता. आज जवळपास एक 4-5 6 मारल्यानंतरच बॅटिंगला मजा यायला सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर काय विजयच्या कडाकाने मॅच चालू झाली आणि मस्तपैकी बॅटिंग चालू होती आज आपली. आज दोन्ही मॅच आपण जिंकवल्या स्वतःकडून, त्यामुळं खूपच भारी वाटलं होतं. आणि त्यानंतर हा क्लासिक शॉट बघतात ना, एकच नंबर. ते म्हणतात ना द क्लास इज परमनंट, त्या प्रकारचा हा शॉट होता. एकदम जबरदस्त हा शॉट मारला. आणि त्यानंतर पुन्हा किपिंग करत बॅक केला. आणि पुन्हा मग तर आबी मात्र तोपर्यंत धावपळ डबल सेकंड रन घेत होता. मग आबीने थोडीशी बॅटिंग केली. म्हटलं बऱ्याच दिवसांतर खेळतो, त्याची बॅटिंग तरी बघावं. थोडासा टच नव्हता, पण बॅटिंगला भाईचा स्किल तर कायम आहे ना. सिंगल डबलने तर भाईने गेम चालू ठेवला होता. त्या हिशोबाने त्याचं रनिंग वगैरे पण चालू होतं थोडंसं. एका बाजूने महेश फटकत होता आणि दुसऱ्या बाजूने आबीची बॅटिंग चालू होती. मस्तपैकी दोघांची ना गट्टी जमली होती बऱ्यापैकी. त्यानंतर थोडं करत 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 आबी आऊट झाला. आणि मग काय थोडासा नाराज होता गडी. पण चला एवढ्या वर्षांतर खेळलं ते खूप महत्वाचं. खेळता आला आणि खेळायला आबी आला, त्याची ही स्पिरिटची खूप महत्वाचं. त्यानंतर सगळ्या अधिकारी मित्रांशी शेक हँड केला. गेमचा सगळ्यात भारी पॉईंट की जो स्पिरिट कंटिन्यू ठेवतो गेमचं. त्यानंतर सगळ्यांसोबत फोटो घेतले आणि म्हटलं चला असंच पुन्हा एकदा भेटूया खेळायला.